ते बस रे बाबा. जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, हे हल्ली हे काहीतरी ते नवीन आलंय. सगळं आतमध्ये जातात, सगळे तुकडे बिकडे आतमध्ये काढता काढता नाकी नऊ येतात. नंतर काहीतरी आतमधल्या आतमध्ये हुळहुळत बसतं. घरी गेल्यावर कपडे बदलताना चांद्या काढत बसायला लागतं सगळ्या. नाचता येईल का असं? या वयातच हे नाच बरे आहेत. आपलं काहीतरी साला वेडं वाकडं होऊन जायचं. आज विधानसभेची निवडणूक लागली आणि शिरीष सावंत हे तुमचे उमेदवार म्हणून आणि होणारे इथले आमदार म्हणून तुमच्यासमोर दिलेले आहेत. या सगळ्या मुंबईच्या सगळ्या धकाधकीमध्ये त्या ट्रॅफिकमधनं वाट काढत 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 कसं यायला होतं ना. आणि या दिवसाला 2-2, 3-3 सभा लावतात संध्याकाळच्या. आणि सकाळी सभा होत नाहीत त्या. कारण सकाळी शहरामध्ये तशा सभा होत नाहीत, ग्रामीण महाराष्ट्रामध्ये तशा होतात. पुरता शहराचा विचका झालेला आहे, विचका. ज्यांच्या हातामध्ये गेली 25. तू काय काय झालं तुझं राज? काय मुख्यमंत्री झाले पाहिजे. आपण नंतर चर्चा करू त्याच्यावर. ज्यांच्या हातामध्ये गेली 20-20, 25-25, 30-30 वर्ष महानगरपालिका आहेत, ज्याच्यामधनं शहराचा तर विचका झालाच आहे, पण मराठी माणूसही उद्ध्वस्त झालाय. माननीय बाळासाहेब असताना या सगळ्या गोष्टींकडे एक बारीक लक्ष तरी असायचं. नंतर तर काय बारीक लक्ष फक्त पैशावर. आज पण कुठेतरी आणि परवा पण कुठेतरी हेलिकॉप्टरमधून उतरताना उद्धव ठाकरेंची बॅग तपासली. निवडणूक आयोगाच्या लोकांना पण कुठे काय काय कुठे काय तपासायचं हे पण कळत नाही. ज्याच्या हातात आज पण कधी पैसे बाहेर निघाले नाही त्याच्या बॅगेत काय असणार? फार फार तर हात रुमाल आणि कोमट पाणी. काय असणार त्या बॅगेमध्ये आणि कशासाठी तपासताय? बरं, त्या गोष्टीचा केवढा अवडंबर. आमची बॅग तपासली, आमची बॅग तपासली. आमच्याही तपासलेत. त्यांचं ते काम करत असतात. इथे जू एअरपोर्टला जाताना अनेकदा 2दा-3दा आमच्याही बॅगा तपासतात. त्याच्यामध्ये काय आहे? ते रुटीन आहे. एवढा त्याचा काय तमाशा करायचा? आणि त्याच्यात व्हिडिओ काढतात. तुझं कार्ड दाखव. कोणता अधिकारी असतो? कधी नोकरीला लागला? तुझं अपॉइंटमेंट लेटर दाखव. अपॉइंटमेंट लेटर घेऊन घेऊन फिरता का? मला जरा सांगा. 20-20, 25 वर्ष आता तुम्ही नोकरी करता. अनेक जण नोकरी करत असतील याच्यापैकी. कोण खिशामध्ये अपॉइंटमेंट लेटर घेऊन फिरतं? काय विचारायचं हेही माहीत नाही. कशाचा कशाला काही संबंध नाही. माझ्या गळ्यात फक्त मुख्यमंत्री पदाची माळ घाला, बाकी गेलं तेल लावत. आज जो सगळा आखा जो तमाशा करून ठेवलेला आहे ना या लोकांनी, माझ्याही मराठी बांधवांना, भगिनींना, मातांना माझी विनंती आहे की हे सगळं डोळसपणे गेल्या 5 वर्षामध्ये काय काय घडलंय ना. अनेक लोकांना असं वाटतं. आता मी काय होतं या निवडणुकाच्या सभांमध्ये बऱ्याचदा विषय तेच येतात. पण माझं म्हणणं आहे, मी मुद्दामून तेच काही विषय मी मुद्दामून काही मांडतोय. याचं कारण ते 20 तारखेच्या मतदानापर्यंत तुमच्या डोक्यात फिट बसावेत.
साहेब बोलून लपला की काय? हा? कुठे? अरे माझ्या तोंडावर एवढे हा, नीट बस रे बाबा. तू भाषण ऐकायला बसलायस का काय वेगळं काही करतोय? हा? हो जय महाराज, शांत बस आता. त्याला खाली उतरव, ते पडेल कुठून तरी खाली. काय बोलव होतो मला आता आठवतं. काय बोलव होतो? हा, तेच तेच विषय. पण ते तुमच्या मनामध्ये त्या शेवटपर्यंत, त्या निवडणुका होईपर्यंत तुमच्या ते आतमध्ये गेले पाहिजेत. आपण लोक अनेक गोष्टी विसरतो. काय झालंय, त्या सध्याच्या सोशल मीडियामुळे ना इतक्या रोजच्या रोज धनाधन 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 बातम्या येत असतात, वेगवेगळे काही फुटेजेस येत असतात. सगळेजण त्या मोबाईलवरती लागलेले असतात. एके दिवशी मी बघितलं असे सगळेजण, म्हटलं काय असं काय होत असेल. नंतर लक्षात आलं डान्स बार बंद झाले. ही सगळी सांगलेली सवय ही मोबाईलवरती आणतायत. पण या सोशल मीडियामुळे इतकं ते रोजच्या रोज तुम्हाला नवीन नवीन वेगवेगळ्या वेगवेगळ्या गोष्टी येत आहेत की त्याच्यामध्ये अगोदरच्या गोष्टी काय घडल्या आहेत हे आपण विसरून जातो. 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. त्या 60 सालापासून आता 2024 पर्यंत अशा प्रकारची निवडणूक, अशा प्रकारची महाराष्ट्राची अवस्था मी आजपर्यंत पाहिलेली नाही. म्हणजे साधारणपणे मला राजकारण समजायला लागलं हा भाग नाहीये, पण राजकारण उमजायला लागलं असा तो जो काळ होता तो साधारणपणे 1975 साल होता की ज्या वेळेला या देशामध्ये आणीबाणी लागली गेली आणि घरातलं वातावरण सगळं ते राजकीय आणि सगळ्या गोष्टी असल्यामुळे ते साधारणपणे मला अंदाज त्या सगळ्या गोष्टींचा समज नाही म्हणत मी त्याला, पण ते राजकारण मला उमजत होतं. त्याच्या अगोदरचं जे काही राजकारण आहे, त्याच्या अगोदरच्या ज्या काही निवडणुका आहेत या सगळ्या वाचलेल्या आहेत, वाचनामध्ये आलेल्या आहेत, काय काय घडल्यात गोष्टी. हे सगळं महाराष्ट्राचं राजकारण मी सगळं अख्खं वाचलेलं आहे आणि नंतरचं सगळं पाहिलेलं आहे. पण गेल्या 5 वर्षामध्ये ज्या घटना घडलेल्या आहेत मी असा महाराष्ट्र आजपर्यंत कधी पाहिलेला नाही मी. म्हणजे मतदारांना किती तुम्ही गृहीत धरावं ह्याला काही मर्यादाच उरली नाही, मर्यादाच नाही उरली. म्हणजे ज्या शिवसेना प्रमुखांनी जेव्हा सांगितलं होतं त्याची ती क्लिप पण आहे की माझ्या शिवसेनेची काँग्रेस होताना जर समजा मला दिसली, मी शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकीन. त्यांची स्वतःची, ते स्वतः बोलतानाची गोष्ट आहे ती. आणि 2019ची निवडणूक तुम्ही आठवून बघा. या 2019ला शिवसेना भारतीय जनता पक्षाला संपूर्ण बहुमत मिळालं होतं हातामध्ये, संपूर्ण बहुमत. पण संपूर्ण बहुमत मिळाल्यानंतर आपल्याशिवाय ह्यांची सत्ता बसत नाही म्हटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी यांना पिळायला सुरुवात केली. एका बाजूला भारतीय जनता पक्षाला पिळत होते आणि दुसऱ्या बाजूला छुप्या पद्धतीने शरद पवार आणि काँग्रेसशी बोलणी करत होते. एक तर तुम्ही मुख्यमंत्री पद द्या, नाही तर तुम्ही मुख्यमंत्री पद द्या, पण कोणीतरी एखादं द्या, आम्ही तुमच्याबरोबर येतो. म्हणजे ज्या शिवसेनेची अख्खी हयात ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात गेली, त्यांच्याशी मुख्यमंत्री पदासाठी म्हणून उद्धव ठाकरे छुप्या पद्धतीने त्यांच्याशी बोलत होते. मग एके दिवशी सकाळचा भारतीय जनता पक्षाचा आणि अजित पवारांचा शपथविधी झाला. 2-3 तासात लग्न मोडलं
आणि मग म्हणजे विचार करा, त्याला वेळ पण नाही लागला त्या गोष्टीला. उद्धव ठाकरे उठले आणि शिवसेना पक्ष आणि काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष यांच्याबरोबर जाऊन बसले आणि मुख्यमंत्री पदाची माळ गळ्यामध्ये घालून घेतली. बाळासाहेबांचे विचार बाजूला गेले, ते विचार पायदळी तुडवले गेले, खर तर बाजूला सारले गेले. त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये माननीय बाळासाहेबांच्या अगोदर येणारा हिंदू हृदय सम्राट ही गोष्टच काढून टाकण्यात आली आणि होर्डिंग्सवरनं काढून गेलं ते. आणि मुस्लिम समाजाच्या दाड्या कुरवाळण्यामध्ये गेली 2.5 वर्ष आणि आत्ताची सगळी चालू आहे त्यांची. त्यावेळेच्या होर्डिंगवरती काय दिसायला लागलं? मी पाहिलेली गोष्ट सांगतोय तुम्हाला, ऐकलेली गोष्ट नाही सांगत आहे. माननीय बाळासाहेबांच्या अगोदर काय आलं? जनाब बाळासाहेब ठाकरे. जनाब हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, याच्या अगोदर जनाब बाळासाहेब ठाकरे असं आलं. मग यांची 2.5 वर्ष गेल्यावरती मग दुसरे उठले. मग त्यातले 40 जण घेऊन शिंदे बाहेर पडले. आणि एक स्वाभिमानी त्यांनी एक वाक्य टाकलं त्याच्यामध्ये की काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर मी बसू शकत नाही. 2.5 वर्षानंतर अजित पवारांच्या तर मांडी लावून मी तर बसूच शकत नाही. आणि मग भारतीय जनता पक्षाबरोबर आले, मुख्यमंत्री झाले आणि 6-8 महिन्यात वर्षभरामध्ये अजित पवार यांच्या मांडीवरून बसले. पुढे काही नाही करू शकले. मला सांगा बाबांनो, या सगळ्या गोष्टींमध्ये लोकांनी काँग्रेस राष्ट्रवादी नको म्हणून शिवसेना भारतीय जनता पक्षाला मतदान केलं आणि शिवसेना भारतीय जनता पक्ष नको म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला मतदान केलं. तुमचं सगळ्यांचं महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे ह्या घटना घडलेल्या आहेत, तुमचं मत आत्ता सध्या कुठे आहे? तुम्ही उन्हातानामध्ये फिरायचं, रांगेमध्ये उभं राहायचं आणि निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ह्यांनी वाटेल ते तमाशे करायचे. तुम्ही ज्या विचार प्रणालीला म्हणून तुम्ही मतदान केलं होतं ती विचार प्रणाली बाजूला सारायची आणि त्याच्यानंतर हे वाटेल तो तमाशा करत बसणार. इतकं महाराष्ट्रातल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या मतदारांना गृहीत धरलेली मी आजपर्यंत निवडणूक पाहिलेली नाही. इतक्या निर्लज्ज पद्धतीने अशा प्रकारचे इकडून तिकडे जात आहेत, तिकडून तिकडे जात आहेत, तिकडून तिकडे जात आहेत. आणि आता तर कुठच्या गोष्टींची सवय लागली आहे? म्हणजे उमेदवार काय सांगतात आता? पहिल्यांदा मी आता ह्यांच्याकडे गेलोय, मी आता ह्यांच्याकडे विचारतोय मी आता. पण त्यांच्याकडनं जर समजा नाही मिळालं तर मग मी ह्यांच्याकडे विचारेन मी की तुम्हाला तिकीट देता का. त्यांच्याकडनं नाही झालं तर तुमच्याकडे नक्की येईन मी. म्हणजे काय? आणि अशा प्रवृत्तींना जर समजा लोक मतदान करणार असतील, मला असं वाटतं महाराष्ट्राचा भविष्यकाळ तुम्हीच ओळखा. भविष्यातल्या येणाऱ्या आपल्या पिढ्यांचं काय वाटोळं हे माणसं करणार आहेत हे तुम्हीच विचार करून बघा. आणि हे जे सगळं सभोवतालचं सगळं वातावरण आहे ना, या वातावरणामुळे आपली जी मुलं मुली जे आहेत ना, हे म्हणतात आम्हाला या देशातच राहायचं नाही, आम्हाला निघूनच जायचं, या देशाबाहेरच जायचं. मी तुम्हाला आत्ताच्या तरुणांची मी तुम्हाला मानसिकता सांगतो. माझे एक मित्र आहेत, त्यांच्या मुलाला त्यांनी विचारलं की अरे बाबा त्या निवडणुका जवळ येत आहेत, ते तुझं आधार कार्ड वगैरे काढलंयस का? तर तो मला आधार कार्ड म्हणजे? तो बोला अरे ते आधार कार्ड वगैरे जर समजा नसेल ना तुझ्याकडे तर तुला मतदान नाही करता येणार. तो म्हणाला करायचंय कोणाला?
मला मतदान वगैरे मला नाही करायचंय, मला या देशातच नाही राहायचंय, मला हे सगळं काही नकोच आहे. ही तरुणांची मानसिकता आली कुठून? शिक्षण तर त्यांना इथेही मिळू शकतं, नोकऱ्या तर त्यांना इथेही मिळू शकतात, नोकऱ्या तर चांगल्या नोकऱ्या इथे मिळू शकतात. मग हे आलं कुठून डोक्यात? हे डोक्यात येण्याचं कारण सभोवतालचं वातावरण, सभोवतालची सगळी राजकीय परिस्थिती, सभोवतालचा सगळा गोंगाट. मला रस्त्याने चालता येत नाही, मला फुटपाथवरून फिरता येत नाही, मला गाडी रस्त्याने चालवता येत नाही, चालवली तर बाजूला सगळा हॉर्नचा गोंगाट, मला हॉस्पिटलमध्ये खाट मिळत नाही, जागा मिळत नाही, मला कॉलेज आणि शाळेमध्ये ॲडमिशन मिळत नाहीत. अत्यंत करुण चेहऱ्याने तिथे आया उभ्या असतात आपल्या मुलांना घेऊन. मग मला समजत नाही आपण प्रगती केली का अधोगती झाली आपली? आज आम्ही इथे येतोय, मी आता येताना सगळीकडे सगळ्या बाजूनी माणसंच माणसं. कोण आहेत ही माणसं? मी जे सतत सांगत असतो ना, हे माझे सगळे पोलीस बांधव भगिनी, काही झालं की ह्यांना शिव्या घालायला सुरुवात करतात. अहो ते तरी काय करतील? ज्याला सरकारी नियंत्रण ज्याला लागतं की आमच्याकडे कोण माणसं येत आहेत, कोण माणसं राहत आहेत, कुठे जात आहेत, काय काम करतायत, माहितीच नाही. आता एक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा एक रिपोर्ट आलाय. टाटा इन्स्टिट्यूट म्हणजे विश्वास ठेवावा अशी ती इन्स्टिट्यूट आहे. त्यांचा रिसर्च आहे आणि त्या रिसर्चमध्ये तरी असं दिलेलं आहे की साधारणपणे बांगलादेशातले येणारे मुसलमान, पाकिस्तानामधनं हेरगिरी करायला येणारे तो वेगळेच, इथे धिंगाणा घालायला ते पाकिस्तानात येणारे ते वेगळेच, पण बांगलादेशामधनं येणारे मुसलमान, म्यानमारमधनं येणारे रोहिंगे यांचं प्रमाण आज मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढतंय की पुढच्या साधारणपणे 15-20 वर्षामध्ये हिंदूंची संख्या ही 49% खाली जाईल आणि त्यांची संख्या ही 51-52% वरती येईल. आणि मग तेव्हा काय करायला आपण? कारण आमच्या राज्यकर्त्यांना, आमच्या पक्षातल्या इथे राजकीय पक्षांना वेळच नाहीये. आमच्या खाली सुरुंग लागतायत, पण आमच्या राज्यकर्त्यांना आणि आमच्याकडच्या राजकीय पक्षांना वेळ नाहीये या गोष्टींसाठी की हे काय आम्ही पोचतो आणि आम्ही काय पसरवतोय. आम्ही कशामध्ये मशगूल? आमच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ घाला, आम्हाला हे पद मिळू देत, आम्ही ह्याच्यात खोऱ्याने पैसे काढू, त्यातले 90% आम्ही आमच्याकडे ठेवू, 10% निवडणुकीला या मतदारांच्या तोंडावर फेकून मारू. बस एवढंच चालू आहे आता. आता काल परवाकडे मी कोकणामध्ये गेलो होतो. त्या कोकणामधला नाणारचा प्रकल्प, मग नाणारच्या प्रकल्पाला सगळा विरोध झाला. मी काय बोलतोय बाबांनो, तुम्ही आज अनेक कोकणामधले माझे अनेक बांधव भगिनी इथे आलेले असतील. मी काय बोलतोय हे जाणीवपूर्वक ऐका आणि काळजीपोटी ऐका. आज तिथे तो नाणारचा प्रकल्प रद्द झाल्या लगेच एक गोष्ट निघाली की आपण हा प्रकल्प बारसूला नेऊ. मी बरोबर बोलतोय? बारसूला काय आहे? बारसूला इकडे एक 5,000 एकर जमीन आहे. कुठून आली हो ही? नाणारसाठीची पण जमीन जी आहे ही तुमच्या पायाखालची जमीन काढून घेतली गेली, तुम्हाला कळलं पण नाही. कारण इथे जमिनीचे व्यवहार करायला जी माणसं आहेत ना, ती देखील आपलीच आहे. आपलंच कुंपण शेत खात आहे. आमचीच माणसं जात आहेत आणि आमच्याच लोकांच्या पायाखालच्या जमिनी काढून घेत आहेत. अचानक बारसूला 5,000 एकर जमीन कशाला म्हणतात माहितीये का तुम्हाला?
ही गोळा कोणी केली? ही विकत कोणी घेतली? ही तयार कशी झाली? ही कोणी विकली? कोण विकत घ्यायला आलं होतं? आपल्याकडच्या कोकणामधल्या, आपल्याकडच्या महाराष्ट्रामधल्या जमिनी दनादन दनादन बाहेरचे लोक येत आहेत, सगळेजण विकत घेत आहेत. तुम्हाला थांगपत्ताच नाहीये. अहो, या गोष्टींची काळजी ही राज्यकर्त्यांनी घ्यायची असते. मी त्या दिवशी माझ्या एका सभेमध्ये सांगितलं ना, बाजूच्या गुजरातमध्ये जा. लांब जायची गरज नाही तुम्हाला. बाजूच्या गुजरातमध्ये जा. त्या गुजरातमध्ये शेतीची जमीन जर समजा तुम्हाला विकत घ्यायची असेल तर तो तुम्हाला गुजरातमधला शेतकरी लागतो. बघा, तुम्हाला गुजरातमधला शेतकरी लागतो. आणि ती जर शेतीची जमीन तुम्ही घेणार असाल तर तिथे तुम्हाला शेतीच करावी लागते. दुसरं तुम्हाला काही करता येणार नाही. हा कायदा आहे. प्रत्येक राज्य आपापल्या जमिनी जपत असतं, आपापली माणसं जपत असतात. आमच्याकडेच माणसांचा आमच्याकडे लिलावा लागतो. बाहेरच्या राज्यांमधनं येणाऱ्या बाहेरच्या लोकांना आमच्याकडे मोफत घरं मिळतात. फुकट. मुंबईमध्ये फुकट घरं मिळतात. फुकट घरं. आणि आमचा गिरणी कामगार अजूनही तडफडतोय. आमचे पोलीस हे रिटायरमेंट नंतर मागतात की आम्हाला तिकडे, आम्ही जिथे राहिलो तिकडे आम्हाला हक्काचं घर द्या. नाही, तुम्हाला त्याच्यातनं बाहेर पडावं लागेल. तुमच्या गावाला निघून जा. का? त्यांची नाही मुंबई? या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची परिस्थिती न असूनही खास मालक घरचा म्हणती चोर त्याला, या परिस्थितीपर्यंत आणलेलं या लोकांनी. आणि याचं कारण तुम्ही शांत बसता. तुम्ही चिडत नाहीत. तुम्ही तुमचा राग व्यक्त करत नाहीत. हो, तुम्ही तुमचा राग व्यक्त केल्यानंतर ह्याची हिंमत आहे का असं वागायची की या पक्षातनं त्या पक्षात गेला आणि हा पक्ष इकडे घेऊन गेला, हे आमदार इकडनं विकत गेले, ह्याच्याकडनं करोडो रुपये घेतले, त्याच्याकडे गेले, त्याच्याकडनं करोडो रुपये घेतले, ह्याच्याकडे गेले. करायची हिंमत आहे का जर तुम्ही जागे असाल तर? आता येऊन निवडणुकीच्या तोंडावरती पैसे वाटतात. कुठून आले यांच्याकडे? वैयक्तिकरित्या आले कुठून? सगळा अख्खा गोंधळ करून टाकलेला आहे सगळा. काही महाराष्ट्राचा अभिमान स्वाभिमान. अहो, कशासाठी ह्यांच्या पुतळ्याला आपण हार घालायचा? हो, कशासाठी? ते काय म्हणून गेले, ते काय सांगून गेले, ते काय विचार देऊन गेले, हे जर आम्हाला जोपासायचंच नसेल, त्याच्यावरती आम्हाला विचार करायचाच नसेल, डेकोरेशन आहे का ते? कशासाठी यांची नावं घ्यायची आम्ही? या आमच्या शिवछत्रपतींना लोक म्हणतात, आजही अनेक जण काही काय म्हणतात, अरे शिवछत्रपतींचं राज्य केवढं होतं? 2.5-3-4 जिल्ह्यांचं राज्य होतं म्हणे. मान्य आहे, 2.5-3-4 जिल्ह्यांचं राज्य असेल माझ्या राजाचं. मग माझ्या राजाला मारायला या देश ज्यांच्या हातामध्ये होता तो औरंगजेब कशासाठी आला होता? अख्खा देश होता ना हातामध्ये. त्यावेळेचा जो काही तो ज्याला आपण हिंद प्रांत म्हणतो, तो अख्खा हिंद प्रांत हातामध्ये होता ना. मग 2.5-3-4 जिल्ह्याचा राजाला मारायला कशाला आणला होता हा माणूस? सोळाशे साली आमच्या महाराजांचं निधन झालं आणि 1681 साली औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला. एवढा मोठा राजा तो औरंगजेब, त्याला माहित नव्हतं का आमच्या राजाचं निधन झालंय? ते मध्ये येताना कळायला पाहिजे होतं. कळलंही होतं. वाटेतनं अर्ध्या वाटेतनं निघून जायचं होतं. नाही गेला परत. महाराष्ट्रात आल्यानंतर औरंगजेब परत तिथे आग्र्याला गेल्याचा कोणताही दाखला नाही. 27 वर्ष महाराष्ट्रामध्ये होता. 27 वर्ष.
आमच्या मराठेशाहीशी लढत होता, संभाजीराजांशी लढत होता, ताराराणी साहेबांशी लढत होता, संताजी धनांशी लढत होता, राजाराम महाराजांशी लढत होता. 27 वर्ष इथे घालवल्यानंतर इथे 27 वर्षानंतर या महाराष्ट्रामध्ये मेला 1707ला. मी स्वतः वाचलेलं नाही, परंतु मी ऐकलेली गोष्ट आहे की काही पत्र जी औरंगजेबाकडनं जी तिथे आग्र्याला जात असत, त्यातल्या काही पत्रांमध्ये एक ओळ समान होती आणि ती ओळ होती, शिवाजी अजून मला छळतोय. ती संभाजीराजांची, त्यांच्याशी लढणं, राजाराम महाराजांशी लढणं, ताराराणी साहेबांबरोबर लढणं, या सगळ्यांबरोबर ज्या लढाया झाल्या, ती जी प्रेरणा आहे ना, ती प्रेरणा, त्या प्रेरणेला औरंगजेब शिवाजी म्हणतोय. शिवाजी अजून मला छळतोय. औरंगजेबाला माहिती होतं यांचं निधन झालंय. औरंगजेब त्याच्यासाठी आलाच नव्हता. औरंगजेब आला होता शिवाजी या 3 अक्षराचा विचार मारण्यासाठी आला होता, जो त्याला मारता आलाच नाही. 27 वर्ष मारण्याचा प्रयत्न केला, इथे मेला. त्याच्यानंतर आम्ही मराठा साम्राज्य, आम्ही अटकेपार झेंडे फडकवले. या हिंद प्रांतावरती आम्ही 125 वर्ष राज्य केलं. मी हे तुम्हाला का सांगतोय? हा आमचा पूर्व इतिहास आहे. एवढा आमचा वैभवशाली इतिहास आहे आणि त्या इतिहास जो महाराष्ट्रामध्ये घडला, त्या महाराष्ट्राचं आम्ही काय करून ठेवलं हो? आम्ही कशामध्ये पडलो? आम्ही जाती जातीमध्ये पडलो. आमच्याच माणसाने आमच्या जाती जातीमध्ये भेद निर्माण केले. मी तुम्हाला समाज सांगणार नाही, मी त्या जातीचं नाव सांगणार नाही, पण या राजकारण्यांनी कुठपर्यंत परिस्थिती या महाराष्ट्राची आणली हे जर समजा तुम्ही ऐकाल ना, एकदा अंतर्मुख होऊन या गोष्टींचा विचार करा. ही मराठवाड्यामधली गोष्ट आहे. एका कुटुंबातल्या एका व्यक्तीचं निधन झालं, हल्लीची गोष्ट ते. आणि ती निधन झाल्यानंतर त्याच्या घरामध्ये 3च माणसं होती. तिरडी उचलायला चौथा माणूस नव्हता. तो जिथे राहत होता तिथे वेगळ्या समाजाची लोक बाहेर राहत होती. त्यातला एकही त्या समाजातला माणूस तो तिरडी उचलायला आला नाही. एक 2-5 वर्षापर्यंत सगळे खेळीमेळीने राहणारी माणसं, पण तिरडी उचलायला चौथा खांदा द्यायला तो माणूस आले, कोणी तिथला आलं नाही. नातेवाईकांची वाट बघत बसले. जेव्हा नातेवाईक आले तेव्हा चौथा खांदा आला आणि मग त्यांना स्मशानभूमीमध्ये नेण्यात आलं. इथपर्यंत महाराष्ट्र आणला. 18 पगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे हे आमचे राजे कुठे? आणि महाराष्ट्रामध्ये हे जे नवीन संत आलेत ना, शरद पवार नावाचे, ज्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या मतांसाठी म्हणून सगळ्या जाती जातीमध्ये भेद निर्माण केला. परवा दिवशी मला काय म्हणतात ते, म्हणजे मी जातीवरती राजकारण केल्याचं एक तरी उदाहरण तुम्ही दाखवून द्या. मी दाखवतो. या पुण्यामध्ये एक गोष्ट घडली होती. एक समारंभ झाला होता. त्या समारंभामध्ये छगन भुजबळांच्या डोक्यावरती पुणेरी पगडी घालण्यात आली. पुणेरी पगडी आपली, ती पुणेरी पगडी शरद पवारांनी काढायला लावली आणि ज्योतिबा फुलेंची जी पगडी आहे ती भुजबळांना घातली. ज्योतिबांची पगडी घालण्यामध्ये काहीच हरकत नव्हती. ज्योतिबांची पगडी पहिल्यांदाच घालायला पाहिजे होती. ही पुणेरी पगडी म्हणजे पुणेरी पगडी म्हणजे तर आपण टिळक पगडी म्हणतो, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची. ती पुणेरी पगडी काढून ही पगडी घातली. वर भाषणात सांगतायत की ह्याच्या पुढे आपल्या पक्षामध्ये ती पगडी वापरायची नाही, हीच पगडी वापरायची. जातीयवाद नाहीये. शरद पवार कोणाला सांगतायत मी जातपात मानत नाही? अहो, असंख्य 100 उदाहरणं देता येतील. 100 उदाहरणं. ही जी आग लावली ना महाराष्ट्रामध्ये, हीच त्यांनी लावली आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. प्रत्येकाला जात प्यारी होती, प्रत्येकाला जात प्रिय होती.
प्रत्येकाला वाटतं मी या जातीचा आहे. हे काही वर्षांपर्यंत होतं, पण या राष्ट्रवादीचा जन्म झाल्यानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण करणं हे ह्यांचं सगळ्यात महत्वाचं काम ठरलं आणि ज्याच्यातनं ह्यांचं राजकारण चालतं. हा संपूर्ण महाराष्ट्र हिंदुत्वाने भारावलेला हिंदुत्वाने, ते हिंदुत्व तोडण्या फोडण्याचं काम आणि जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम या लोकांनी केलं. या शरद पवारांबरोबर, या शरद पवारांनी या सगळ्या गोष्टी केल्यानंतर उद्धव ठाकरे जाऊन त्या शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसतात तिकडे. ज्या माननीय बाळासाहेबांनी संपूर्ण हयात त्यांच्या विरोधात मध्ये घालवली, त्यांचा मुलगा जाऊन आज शरद पवार आणि सोनिया गांधींबरोबर जाऊन बसतो. त्यांचा मुलगा तो राहुल गांधी एका समारंभामध्ये, ते आता खासदार कोण झाले बांद्र्याच्या, वर्षा गायकवाड. वर्षा गायकवाडांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती राहुल गांधीला देत होत्या. मी तुम्हाला ती दाखवीन क्लिप. शिवछत्रपतींची मूर्ती हातामध्ये देत असताना राहुल गांधीने काहीतरी त्याचं गळ्यात काहीतरी होतं ते दुसरीकडे दिलं आणि असं बघितलं. शिवाजी महाराजांची मूर्ती पाहिल्यावर त्यांनी असं बघितलं आणि दुसरीकडे लक्ष ठेवलं. हातात मूर्तीच नाही घेतली. ज्या शिवछत्रपतींची मूर्ती हातामध्ये घ्यायला ज्या माणसाला लाज वाटते, त्यांच्यावर जाऊन उद्धव ठाकरे बसतात का? फक्त मला मुख्यमंत्री करा म्हणून. बाबा, हे सगळं गेल्या 5 वर्षातलं जे राजकारण आहे ना, याच्यामध्ये सगळं अख्खा महाराष्ट्र या लोकांनी उद्ध्वस्त करून टाकलेला आहे. माझं या महाराष्ट्राबद्दलचं काही एक स्वप्न आहे आणि त्या स्वप्न माझ्या खुर्चीसाठीचं नाही आहे. मी जे गतवैभव महाराष्ट्राचं होतं, जो वैभवशाली महाराष्ट्र होता, तसा गतवैभव या महाराष्ट्राला परत मिळवण्यासाठीच माझं स्वप्न आहे. मी 2000 साली ज्यावेळेला पक्ष स्थापन केला, त्या पक्ष स्थापनेच्या वेळेला मी एक वाक्य बोललो होतं शेवटचं, की जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र माझ्या हातून घडावा, एवढीच फक्त माझी परमेश्वराचरणी प्रार्थना आहे. आणि सगळं सुंदर होऊ शकतं, जगात होऊ शकतं, माझ्या महाराष्ट्रात काय होऊ शकत. आमच्याकडे काय कमतरता आहे आमच्या मुलामुलींमध्ये, काय कमतरता आहे आमच्या तरुणांमध्ये? काही नाहीये. कोणी मार्ग दाखवत नाहीये. जी स्वप्न पाहिली जात आहेत ती स्वप्न भंग करण्यामध्ये यांचा वेळ जास्ती जातोय. आम्ही म्हणतोय की शहरामध्ये, कुठच्याही शहरामध्ये गेल्यानंतर त्या नागरिकांना विचारल्यानंतर त्यांना असं विचारलं की तुम्हाला जुनी मुंबई चांगली वाटते का आत्ताची? सगळे म्हणतात जुनी मुंबई चांगली वाटते. ठाण्यामध्ये गेलात, काय जुनं ठाणं चांगलं वाटतं का आत्ताचं? नाही, जुनं ठाणं चांगलं होतं. जुनं पुणं चांगलं वाटतं का आत्ताचं? नाही, जुनं पुणं चांगलं होतं. जुनं नाशिक चांगलं वाटतं? नाही, जुनं नाशिक. कोणत्याही शहरात जा तुम्ही, लोक म्हणतात नाही जुनं चांगलं. मग प्रगती केली का अधोगती केली आम्ही? सगळ्या बाजूनी सगळ्या जमिनी बिल्डरांच्या घशामध्ये फक्त घालायच्या. महानगरपालिका आणि राज्य सरकार आणि एवढे धंदे त्यांचे. हे सगळं मला साफ करायचं. या सगळ्या गोष्टी, एक उत्तम महाराष्ट्र ज्याला एक चांगल्या प्रकारचा आकार असेल, म्हणजे परदेशी गेलेले जे तरुण असतील ना, ज्या तरुणी असतील आमच्या, त्यांना या महाराष्ट्रात परत यावंसं वाटलं पाहिजे. असा महाराष्ट्र मला घडवायचा आहे. आज इथे भांडूपमध्ये तर माझ्या शिरीषला मी उभा केलेलाच आहे. बाकी अजून आपले कोण आहे उमेदवार? काय सुरू केलं पहिल्यांदा? तर आमचे शिरीष सावंत बाहेरचे आहेत. कुठले? यूपी बिहारचे आहेत. मराठीच आहेत, कोकणातलेच आहेत, इथलेच आहेत. आपल्याला बाहेरचे कोण आहेत ते कळत नाहीये. बाहेरचे आत घुसतायत आणि आतल्या लोकांना आम्ही बाहेरचे म्हणतोय. हा विरोधकांचा प्रचार जाऊ देत. आज इथे शिरीष सावंत उभा नाहीये. भांडूपकरांना माझी विनंती आहे, इथे राज ठाकरे उभा आहे असं तुम्ही समजा. येणाऱ्या 20 तारखेला कुठेही बेसावध राहू नका. गेली 5 वर्ष या महाराष्ट्राचा ज्यांनी छळ केलेला आहे,
ज्यांनी ज्यांनी हा महाराष्ट्र विकलेला आहे त्या सर्वांना बाजूला सारा. सगळ्यांना आलटून पालटून आजपर्यंत सगळ्यांना सत्ता दिली. एकदा राज ठाकरेला आजमावून बघा, एकदा. आणि म्हणून कुठेही बेसावत न राहता या येत्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या आपल्या निशाणीवरती आम्ही श्री सावंतच नाही फक्त, तर माझ्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे माझे उमेदवार उभे आहेत, कारण सगळ्या ठिकाणी मला जाणं शक्यच नाही, कारण मिळालाच वेळ मुळात 15 दिवसाचा. त्याच्यामुळे माझी महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम जनतेला माझी विनंती आहे की आपले जे कोणी मित्रपरिवारातले लोक असतील, जे कोणी नातेवाईक असतील, जिथे जिथे म्हणून कुठे राहत असतील, त्या सर्वांना आपण सांगावं की येणाऱ्या 20 तारखेला आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटण दाबून माझ्या सगळ्या उमेदवारांना आपण प्रचंड प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन करतो आणि आपल्या सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. राजसाहेब ठाकरे यांनी आपला अमूल्य वेळ या ठिकाणी आपले उमेदवार श्री गुणवंत सावंत यांना दिला. प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या सभेसाठी हजर झाला, त्याबद्दल मी आपला निवेदक मित्र